मस्तके पायवरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी श्रीसाठी घेतलेला भंग संत श्रेष्ठ निष्ठावंत नामधारक नामदेवरायांचा 4 चरणाचा साधा सरळ अविरतपणे वारकरी संप्रदायाच्या मुखात असणारा अभंग आहे। पण शास्त्र फार गोड वर्णन करतं। ज्याचा उच्चार केला जातो त्याचा कधी विचार केला जात नाही, ज्याचा विचार केला जातो त्याचा कधी उच्चार केला जात नाही। समारोपाचा अभंग आहे आणि या प्रार्थनेमध्ये सहभागी आमचे नामधारक नामदेवराय फार गोड वर्णन करतात। देवा, कदाचित मागण्याचा अधिकारी झालो असं वाटतंय म्हणून मागतो। त्रिपुटी शास्त्र सांगतं उपास्य उपासक आणि उपासना, ज्याने मागितलं त्याच्याकडे मागितलंय आणि जे मागितलंय। उपास्य परमात्मा, उपासक नामदेवराय, उपासना हरिदासाची। मग अभंग कशासाठी आहे? अभंग कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही, कुठल्या एका संतासाठी नाही, हरिदासासाठी नाही ना, अभंग कुठल्या एका विष्णुदासासाठी आहे। हा अभंग परंपरेसाठी आहे, ज्ञानासाठी आहे, पुरुषार्थासाठी आहे, कर्मासाठी आहे। जी कालपासून आजपर्यंत चालत आली आणि इथून पुढे जो चालवतोय हा प्रत्येक व्यक्तीसाठी अभंग आहे। ज्यांनी परंपराची तुरा आपल्या खांद्यावर पुरेपूरपणे पेलली। मग या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर याची सुरुवात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले। जे दिलंय प्रथमता ज्याने दिलंय त्याचं कायम आपण उपासना किंवा उपकारी असलो पाहिजे। बरं, देणारा पाहिजे, कारण देणारे खूप कमी आहेत सध्या। आजकालचे गुरु ज्ञान देतीलच याची खात्री नाहीये, फार आकुंचित झालेत सगळेच। का देत नाहीत? कारण देणारा माझा उपकार ठेवेल की नाही याची खात्री। पण जिथं ज्ञानियांचं ज्ञानी ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, पण कसे लाधले? निवृत्तीने दिधले माझ्या हाती। ज्याने दिलंय उच्चार त्याचा आहे, व्हावे तया कुळा। जिथून आलंय ज्याने पेललंय आणि जो पेलणार आहे, मग ते कुळ मागचं चालू आणि पुढचं भविष्यवान भविष्यकाळ वर्तमान काळ आणि भूतकाळ या तीनही काळासाठी व्हावे तया कुळा। मग कुणाच्या? हरीच्या। कुळ कुणाचं? तर ज्याने ही संप्रदायाची परंपरा पेलली। कारण हे पेलायचं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं, भक्ती ते कठीण तसं सोपं। तुका म्हणे सोपे आहे फक्त कधी? तर शहाणा तो धनी, जो करतोय त्याचा शिकवणारा धनी शहाणा पाहिजे, तर तुका म्हणे सोपे आहे। समजतं ना? जो सांगतोय तो शहाणा पाहिजे, तर करणारा नीट करतो। आम्हाला गुरुच पानसट लागले, त्याच्यामुळे आमच्या नशिबात सगळं फुटकच पडलं। ज्ञानोबाराय म्हणले कानोबा तुझी गोंगडी चांगली चांगली नामासी का दिली? म्हणजे आमचं पुढचंही चांगलं नाही का, तर आमचं मागचं चांगलं नाही। मागचं चांगलं नसल्यामुळं चालू आहे ते पण, आणि चालू आहे ते चांगलं नाही त्याच्यामुळे पुढचं चांगलं होणार। लावलंय ते नासक आहे त्याच्यामुळे उगवलं तेही नासक झालं, उगवलं ते नासक झालं त्याच्यामुळे फळही लय नका तुम्ही बोलू मला सर का। जे सांगायचं आहे काय, जर बी चुकीचं आहे तर झाड चुकीचं आहे, जर झाड चुकीचं आहे तर फळ सुद्धा चुकीचंच आहे। मग आम्ही त्या कुळाला मान्यता देतो, आम्ही त्या कुळाला आयुष्य मागतो ज्यांनी सुरुवातच सत्य केली, ज्यांनी सुरुवातच परंपरेनं केली। भावे तया, कारण सुरुवात तिथून आहे। धन्य माता पिता माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा माझ्या पदरात का पडली? का तर माझ्या वडिलांची मीरासे गा देवा। कारण जे मिळतं ते जर उपजत असेल तर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं, ते 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात। मग महाराज म्हणतात असं कसं शक्य आहे? मग महाराज सांगतात हे बघा, हे शक्य आहे याचं कारण आहे उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी। हे ज्ञान कुठलं आहे? तर मूळचं आहे। हे कुठून आलं? तर भावे तया। आणि ज्याला कळालं की हे माझं नाहीये, ते कधीच म्हणत नाही की मी करतोय, आणि जो म्हणतोय की मी करतोय त्याला हे सांगितलं पाहिजे की तुला जे वाटतंय की ते तू करतोयस ही कल्पनेची बाधा। म्हणजे हे काय आहे? तर हे असत्य आहे, कल्पना आहे। कल्पना म्हणजे जे नाही ते भासतंय, कळतं ना? जे नाही ते भासतंय म्हणजे काय? कल्पना। योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी
दंभ म्हणजे सुद्धा कल्पनाच, द्वैताची झाडणी, द्वैत म्हणजे सुद्धा कल्पनाच. हे द्वैत का घडतं? द्वैताची झाडणी पुन्हा या मुळाकडे गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. हे का कळत नाहीये? कारण गुरुविन ज्ञान. ज्ञानोबरांना का कळलं? कारण ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने तिदले, म्हणून कळलं. ते कळलं, त्यांनी ते जोपासलं, म्हणून ज्ञानदेवे रचिला. ते पेलत पेलत तुकोबरांनी वाढवलं, तुकिया झालासे. ही परंपरा, या परंपरेत जो कोणी आला हरीचिया तो हरिदास आहे. आणि जो हरिदास आहे, प्रथमतः पहिल्यांदा हरिदासाची विष्णुदासाची व्याख्या समजून घ्या. जे बोभाटा करतात त्यांना कधीच दासत्व पत्करलं जाता येत नाही किंवा त्यांना दास म्हणलं जात नाही, ती कल्पनेची. जे नाही ते जे भासवतायत ते मूर्ख आहेत आणि आपण त्यांच्या नादी लागणं म्हणजे महामूर्ख. कल्पनेची बाधा म्हणजे लक्ष देऊ नाही का, जे नाहीये, काय नाहीये, आपण ज्ञानी नाहीये तरी आम्ही जगाला बोंबलून सांगतो आमच्यासारखा हुशार, माझ्यासारखं कीर्तन कुणाला जमत. अरे कीर्तन येणं हा स्वाभिमान आहे, पण माझ्यासारखं कुणालाच जमत नाही हा अभिमान आहे. पण स्वाभिमान कशाचा आहे? मला जमतंय म्हणून नाही, मला भेटलंय म्हणून. कारण हे मला जमत नाही, मला कुठून आलं? मोठकी देहाकृती उमटे, विज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. माऊली सांगतात ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. ज्ञानाचं ज्ञान हे व्यक्तीच्या आधी येतं. इट इज पॉसिबल. अगदी आपण त्याला सायंटिफिकली भाषेत जनरेटिक जनरेशन म्हणतो. जनरेटिक. बापाला शुगर असले की पोराला होती होती होती. आडगावकर बोलत जा, वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते. ते म्हणतात हे न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं देते माय बापा, पण बोला, बोलत जा रे दादा, बोलायचं. माय माऊल्या बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं. आपल्या बापाचं घर आहे, आपण कुणाच्या बापाला द्यायचं? पांडुरंग आमचा पिता आणि हे घर कुणाचं? त्याच. मग बापाच्या घरात कुठे माणूस टेन्शन घेतो का? बिलकुल नाही. माय हसू आला हसायचं. तुम्हाला आवर्जून का सांगते माहित आहे काय? ह्यांचं काय तवा हे कुठे बी हसते, ह्याचं काय, हे काय चार चौकात बसला टपरीवर खेक्या ह्याचं काय असतं, हे कुठे बी हसतंय मला, ह्याचं काय, हे टपरीवर बसला तरी हसतंय, प्यायला बसला तरी हसतंय, खायला बसला ह्याचं काय हसायचं? ह्यांना चार माणसात हसले तरी हे काही कुणी म्हणणार, कुणी नावं ठेवणार. पण आपण चार माणसात हसलो, लोक चांगलं म्हणतील का? मग हे तर कुणाचा आवाज किती ती कळत नाही ग, म्हणून हसून घ्यायचं. हे तर कळणार आहे का कुणाचं? हा, टाळी देऊ वाटली शेजारणीला द्यायची, नाही तिनं घेतली, हा आपलं टाळी द्यायची, महाराज हसून घ्यायचं ग, आनंद घ्यायचा. तुकोबाराय म्हणले मला जर मिळालं, हे मिळायचं कारण म्हणजे काही तपश्चर्या नाही. मग म्हणलेस महाराज हे मिळालं कसं? तुकोबाराय म्हणले फार सोपं आहे. मन करा रे प्रसन्न, सगळं सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन कशाच्या हातात आहे? सगळं. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पीस ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो. ज्याचं मन शांत आहे तो कुठेही सुखी आहे, आणि ज्याचं मन अशांत आहे तो बंगल्यातही दुःखीच आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ, पण चित्त नाही नामी नामासी विनमुख, तो नर पापिया हरिविन धावया. तुम्ही कीर्तनाचा आनंद घेत नाहीत, हे तुमचा दोष नाही, तुमचं पाप तुम्हाला घेऊ देत नाही. कळलं? त्यालाच कळलं महाराज बरं का. तुम्ही करत नाही याचा दोष तुमचा नाही. का नाही? त्याचं कारण आहे तो नर पापिया, तो नर पापिया. त्याच्यामुळे त्याला करू वाटत, आलं तरी ऐकू वाटत. साध्या भाषेत सांगायचं, लोकांना तमाशा सुटत नाही, कीर्तन धरू वाटत नाही. असं तोंड जरा फटकळ आहे. पण मला खरं सांगू का, आजकालच्या लोकांना व्यासपीठ आणि मंच यातलं खरंच फरक कळला नाही. पावित्र्य जपलंच नाही आमच्या लोकांनी. जर तुम्ही आज पावित्र्य जपलं नाही ना व्यासपीठाचं, तुम्ही आज संतांना जपलं नाही ना, आजपर्यंत संतांनी आपल्याला जपलंय, आपलं कर्तव्य आहे त्यांचं नामचिंतन वाढवणं. हे जर नाही केलं ना तुम्ही, तर पुढची पिढी काय असेल याची आपण खात्री देऊ शकत? आजचीच पिढी बघा तुम्ही. आज तुमची पोरं बंगले बांधतील याची गॅरंटी आहे, पण तुमच्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील याची गॅरंटी आहे तुम्हाला? हाय आडगावकर, थिंक अबाउट इट. याचा विचार करा. काय ग माय, जर तुमचं लेकरू रडतंय, आई त्याच्या हातात थारीपाट देते? माय मावल्या होय गे, आडगावच्या बाया हरिपाठ देते का? होय गे, होय गे, मागच्या हरिपाठ देते का ग? मग काय देते ग माय, काय देते ग माय? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणते. काय तुझी मेंटॅलिटी काय गे? हा बरं, एखाद्या घरी आम्ही गेलो आणि त्याचा पोरगा मोबाईलवर बसला असलं तर आम्हाला बोलायची सवय. आम्ही म्हणतो ताई लेकराला मोबाईल दे जाऊ नकी, हा तेवढ्याच नादी लागते. नादीला बाय मोबाईल देते का? मग स्वयंपाक होतोय, धुणं होतंय, भांडी होत्यात, नाही तर उगं त्रास देतोय, तेवढंच नादी लागतंय. ठीक आहे, मग थोडा देत जा, फार वेळ देत जाऊ नको.
ऐकत नाही. ऐकत नाही अगं, गुडघ्यापर्यंत आहे, फार फार तर 2-2.5 वर्षाचं आहे, तुझं ऐकत नाही? येड्यात काढते का काय? अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. कळलं त्यालाच कळलं वाला सर का. हा एक शब्द पडू देत नाही आणि तो ऐकत नाही. वेळात काढत जाऊ नका ग माय मावल्या. कधीही कुठल्याही सत्यकर्माला कारण शोधायची नाही. कशाला शोधायची ग माय? पुढची पिढी आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही हुशार नाही तसं नाही. कदाचित आमच्या तरुण मंडळीला आजकालचे मायबाप आवडत नाहीत. वाईट वाटतं कधी कधी. जी पोरं जरा शिकली, पुस्तकं वाचली, संत सांगतात सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचाय, याचं काय अवघड आहे. पण जे 2-4 पुस्तकं वाचून शानी झाली, बिना गुरुची मोठी झाली, ती माणसं आईबापाला सुद्धा मूर्खात काढतात. त्याचा मूर्तिमंत उदाहरण, आमच्या आजच्या पिढीला 90लीतली माय धोत्रातला बाप आवडत, लाज वाटते 4 माणसासमोर न्यायची. काय वाटतं? तुमची माय साडी नेसते, डोक्यावरून पदर घेते, तुमच्या माईच्या कपाळाला कुंकू आहे, तुमच्या माईला स्पष्ट मराठी येत नाही किंवा 2-4 शब्द इंग्लिशचे येत नाहीत, म्हणजे तुमची आई अडणी आहे. अरे मायबाबा हो, आपल्या आईसारखी आई हुडकून सापडणार नाही. आणि ज्ञानाचं घेऊन बसाल तर माझी माय इतकी ज्ञानवंत आहे की अजूनही माझी माय साबण संपलं तर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक आंघोळ होईल. खरंय का खोटे? होय का माय? लुगडं फाटलं फेकता का? गोधडी शिवीन पण फेकत. माझ्या आईला 7 स्टार नाही तर 5 स्टार हॉटेलला न्या, आईस्क्रीम खाऊ घाला, चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिच्या घरी आलेला रुपया लबाडीचा नाही याची जरा जाणीव आहे. तिला माहित आहे माझ्या बापानं रक्ताचा घाम केलाय, माझ्या आईनं रक्ताचं पाणी करून मला पोसलंय. माझ्या ताटात पडलेली भाकरी कष्टाची आहे, कुणाला लुबाडून घेतलेली नाही. ती लबाडीचा रुपया घेणार नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देणार नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं, वैभव माहित आहे मला माझ्या आई. पाठीमागचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच जा रे. असा काही सरकारचा GST नाही त्याला, वाजवीच जा. जरा लोकांना मोठेपणा द्यायला शिका की. नाही तुम्ही टाळ्यात भरपूर ठिकाणी वाजवता, फक्त इथं वाजवीत नाही. जाऊ दे आता काय करणार महाराज, वाजवायचे तिथं वाजवीत जा. नाही चांगलं असतं, दुसरं काही नाही. तेच सुरुवातीकडे या. लोकांना कळत नाही हो कुठं वाजवाव्या, कुठं जावं कळत नाही, कुठं बसावं कुठं कळत नाही, काय वाजवावं कळत नाही. लोकांना फरकच कळत नाही. लोकांना वाटतं सारखंच आहे. हा दादा हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती डुलकी आहे, ह्यो विना आहे, ते तुंतू नाही, ह्यो महाराज आहे, ते तुम्हाला माहित आहे. फरक समजून घ्या रे. हे मनोरंजनासाठी नाही, ते कदाचित मनोरंजनासाठी असेल, पण मला वाटतं घाणेरडं मनोरंजन करून सुद्धा फायदा. कारण शास्त्र सांगतं आमचं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता आहे. आई बहिणींची कदरच करावी हो, कदरच करावी. कारण ताकदच तेवढी आहे त्याच्यात. जिथं ब्रह्म विष्णू महेश ह्या तिघांनाही जिथं महिषासुराचं मर्दन करता आलं नाही, ब्रह्माची भक्ती केली महिषासुराने, आयुष्यभराचा आशीर्वाद दिला की काही झालं तरी तुझं मर्दन होणार नाही. त्या 3ही देवांनी ज्यांची उत्पत्ती, ज्यांचा विनाश आणि ज्यांची स्थिपत्ती आहे, म्हणजे ज्यांनी जन्माला घातलंय, जो तारतोय आणि ज्याने मारतोय, या तिघांनी मिळून एक अवतार निर्माण केला ज्याचं नाव होतं दुर्गा. त्यांना वाटलं की आमच्या तिघांनीही होणार नाही, पण एका करून होऊ शकतं, ती म्हणजे स्त्री शक्ती आहे, ती म्हणजे आदिशक्ती आहे, जिने महिषासुराचं मर्दन केलं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. सायंटिफिकली सांगते, मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात, मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात, जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही, ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते, जे आम्ही आजपर्यंत आम्हाला जमलं नाही. मॅनेजमेंट, व्यवस्थापन, जे मी सुरुवातीला सांगितलं. आम्ही काय केलं माहित आहे का? प्रत्येक गोष्ट, बरं इतिहास वाचला चुकीचा, अनुभवला चुकीचा. इतिहास आम्ही, आता शिवजयंतीचा काळ चालू आहे, आमची मुलं शिवजयंती करतात पण DJ लावून करतात, बाया नाचवून करतात, दारू पिऊन करतात. काय करताच कशाला तुम्ही? आणि काय रे वाईट याचं वाटतं यांनी महापुरुषांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला, वापर केला. छत्रपती शिवरायांचा इतिहास काय हे महत्वाचं नाही, छत्रपती कुठल्या जातीचे होते हे महत्वाचं. यांना मी त्यांच्या जातीचा आहे, याच्यापेक्षा मी त्यांच्या विचाराचा हे मोठं आहे. काय शिकलो आपण इतिहासातनं? छत्रपती शिवरायांच्या इतिहासातनं 2च गोष्टी घ्याव्या, स्वाभिमान आणि निष्ठा, जे माझ्या राजाचा इतिहास शिकवतो, जे आम्हाला गरजेचं आहे. स्वाभिमान, लाचारी करायची नाही, निष्ठा, काही झालं तरी आपली माती सोडायची. जर माती आपली, जर राज्य आपलं, जर देश आपला, जर
आहे. कमवा ना, व्हा मोठे. आमची पोरं फक्त लाचारी करतात. क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी तळवे सांगतो का साहेबाचे? अरे हा साहेबाच्या पाया पडायची गरजच काय? तुझ्या मंडळात ताकद नाही, तुझ्या डोक्यावर तुझा विश्वास नाही, कधीपर्यंत लाचारी करणार आहे? अहो क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरावा. कशाच्या? क्लर्क. चपराशी किती? 1000. बुद्धी काय घाण ठेवली का तू? तुझ्या हातात ताकद नाही का? लोळा बांगलायस का काय? पण माहित आहे की 999 महागारी जाणार आहे, तरी 1000 पोरांनी फॉर्म भरला. कशी बशी ज्याला नोकरी लागायची त्याचं संमतीपत्र सही करताना गार्डनचा मॅनेजर तिकून आला, म्हणला साहेब 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 नका नका सही नका करू, आपण याला नोकरी नाही देऊ शकत. काय झालं बाबा? काय नाही, आपल्या गार्डन मधला गोरीला मिळालाय. आता लोक काय बघा यात, लोक नाही आल्यावर आपण ह्याची पगार कशात नाही द्यायची? तो म्हणला नाही हो साहेब, नाही हो, कसं बसे लागले हो, नोकरी नाही हो साहेब, नाही हो, नोकरी द्या हो साहेब. साहेब म्हणला तुला लाचारी. साहेब म्हणला तुला नोकरी देतो, तू फक्त एक काम कर, नोकरी क्लर्कची कर, पण काम गुरिल्याचं कर. तर मला हरकत नाही. गुरिल्याचे कपडे घालून ही रोज गार्डन मध्ये नाचायचा. एके दिवशी त्याच्याच कॉलेजमधले पोरं पोरी गार्डन बघायला आले. कदाचित त्यातली एखादी ह्याला जुनी आवडत असावी. जशी तिच्याकडे बघायचं तशी उडी मारायचा. ती दिसली का उडी? आता आपलं काय गुरिला होतं, पोरग होतं. पुरी बघू बघू उड्या मारायचं. उड्या मारीत मारीत कवा सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं त्यालाच कळलं नाही. पडलं ती पडलं, त्याने बघितलं सिंह झोपलाय. तो म्हणला हे बघ, जीव गेला तरी, जीव गेल्यावर मरायचं, नोकरी गेली तरी 72. नोकरी गेलेली बरी, जीवापेक्षा सरसलामत तो पगडी 50. लागला हातनं वरडायला, वाचवा 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 वाचवा. ह्याच्या आवाजानं सिंह जागा झाला. सिंह पळत पळत आला आणि त्याच्या हातावर हात टाकून म्हणला, गप, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. BSc करणारा गोरिला होता आणि MSc करणारा वाघ होता. काय डोकं घाण ठेवलंय? हा, अरे करा ना, व्यापार करा, मोठे व्हा, पैसा कमवा. अरे तरुणासारखे तरुण आहेत तुम्ही. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य काय फक्त शक्तिबळावर झालं का? फक्त डोक्यावर? जरा आखा ना. शेती करताय, अरे चांगल्या सोयी सुविधा आहेत आता सध्या, आधुनिक तंत्रज्ञान आहे, वापरा ना, टेक्नॉलॉजी वापरा. दे रे हरीण घरच्या घरी, तेवढंच करायचं. असा परमात्मा कधीच देत नसतो, मेलात तरी देत नसतो. उद्यमे नाही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगा. सिंह झोपलाय, त्याच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही, कष्ट करावं लागतं. पोट भरायचं म्हणल्यावर पळावं लागतं आणि जीव वाचवायचा म्हणल्यावर सुद्धा पळावंच लागतं. आम्ही पळायलाच तयार नाहीयेत. डोकं वापरा. अरे काय कमी आहे आपल्याकडं? आमच्या भारतात काय आहे तेव्हा? अरे काय नाही आपल्या भारतात. चल, चकमकीत रस्ते, चमचमीत माड्या, मॉल कमी असतील आपल्या भारतात, सोयी सुविधा कमी असतील आपल्या भारतात, पण आपल्या भारतासारखं ज्ञान, वैभव आणि आपल्या भारतासारखी निष्ठावंत माती कुठंच भेटणार नाही तुला. अरे जीवाला जीव देणारी माणसं आपल्या भारतात. हे कळत नाही का तुम्हाला? वैभव कळतच नाही कधी? कीर्तन ही परंपरा, संतांचे विचार कुठे मिळणार आहेत तुम्हाला? वाचा ज्ञानेश्वरी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती जी आम्हाला मिळाली आहे, पण आम्ही वाचायलाच तयार नाही. काय वाटतं? आज जी तुम्ही पुस्तकं वाचताय ज्ञानेश्वरीमध्ये कधीच लिहून ठेवलंय? जे शिक्षण तुम्ही आज घेता ना, ह्या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी लागला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी लागला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नियावेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आहे जे आम्ही आज कॉलेजमध्ये शिकतो. मग ज्ञानोबाराय वेल एज्युकेटेड नव्हते? ज्ञानियांचं ज्ञानी आहेत ते, आणि त्यांचं ज्ञान म्हणजे आपल्यासारखं कुणीतरी दिलंय त्याच्या पलीकडं. ज्ञानोबारायांचं ज्ञान म्हणजे तैसे जसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते. वरी आशीर्वाद, परमात्म्याने दिलेला आशीर्वाद. जगात चमत्कार कधीच घडत नाही आणि नसतो. डोळे उघडा, चमत्कार नावाची गोष्ट नसते. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हा चमत्कार नाहीये. तुकोबारायांची गाथा तरली हा चमत्कार नाहीये. रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाहीये. ही पांडुरंगाची कृपा आणि त्या ज्ञानोबारायांची तपश्चर्या आहे म्हणून ते घडलं. तपश्चर्या, त्याच्यामुळे मिळते कृपा, आणि कृपेनं होतो, आशीर्वादानं होतो
तो चमत्कार नाही, जो होतो तो परमात्म्यापर्यंत पोहोचणारा एक मार्ग आणि मोक्षाचा साधा सुद्धा सांगितलेला उपाय. चमत्काराचं नाव संतांच्या क्रियांना देऊ नका. संत चमत्कारिक नव्हते, संत कृपावंत होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. अहो काय माझ्याकडे, पण आमचं काय झालंय, जयाचे আহিक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक जगणं, धड धड म्हणजे आपण म्हणतो धडबोला येत नाही त्याला, आणि वागतोय कशाचा. धड म्हणजे कमीत कमी, मिनिमम पेक्षा मिनिमम. अहिक म्हणजे जगणं. ज्याचं जगणं धड नाही, तुम्ही त्याला पापापतनाच्या गोष्टी विचारताय. पण कशावरनं, त्याच्या कपड्यावरनं, त्याच्या मठावरनं, त्याच्या कपाळातल्या बुक्क्यावरनं. दादांनो, ज्ञान हे व्यक्तीच्या राहणीमानावर अवलंबून नसतं. पण आमच्यात कसं आहे, आमच्यात ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोय नाही ते साबण खपतंय. कळलं, त्यालाच कळलं. मार्केटिंगचा जमाना आहे. आमच्यात ज्या मंदिराला गर्दी जास्त तो देव लवकर पावतो अशी मेंटॅलिटी आहे. असं असतं. सुशिक्षित आहात ना तुम्ही? आ टकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरतो. अरे पंढरी पाय त्याला आहे ना खपणं तिकडं, तिकडं नाही खपत, तिथं कसं खपन. तो गरीबाचा. अरे चल गरीबाचा तर गरीबाचा, चल होई ना भिकारी, पण पंढरीचा. कारण आमच्याकडे ज्याला संपत्ती म्हणतात ती फार वेगळी आहे. शास्त्र सांगतं विपुदो विपुदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती आम्ही नाही समजत, ज्याला तुम्ही संपत्ती समजता आम्ही नाही समजत. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आणि कुठल्या पैशाचा माज करता? काय पैसा आहे तुमच्याकडं? हा नाथबाबांची सृष्टी झाली परवा. सगळ्यात श्रीमंत नाथबाबा. घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. श्रीमंती सांगायची, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे वळ. दारात सोन्याचा पिंपळ आहे, झाड आहे दारात. कशाचं? सोन्याचं. प्रत्यक्षात सोन्याचं नाही. माणसाला आळून देऊ ताई म्हणल्या होत्या सोन्याचं आहे. कुठे? ताकद तेवढी आहे. पुढे ज्या तुकोबरांचं आम्ही गुणगान गातो, जे जगद्गुरु म्हणून ओळखले जातात, त्या तुकोबरांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती लाखाची? किती लाखाची? विचार करा. थिंक अबाउट इट. आम्ही अगदी आकुंचित मनाची माणसं. काय रे आपल्याकडे? मला कधी कधी नवल वाटतं. काय तुमच्याकडे काय आहे? काय माझी ग्रामपंचायत सदस्य तरी माच किती महाराज. बुटावर बुट टाकून बसतो. महाराजाला म्हणतो हा जय हरे, कुठे चालला? अरे महाराज होय त्यो, जरा तरी इज्जत दे त्याला. ही पॅन्टीवाली धोत्रावलेला लई अड्यात काढते ती. काय वाटतं ताकद कमी आहे धोत्रात? अरे तुम्हाला ताकद सांगायची? ताकद ऐकून घ्या. 6 शस्त्र 18 पुराण 4 वेद मुखद गतत रामेश्वर शास्त्रींच्या. पण मस्तक तो किता है तुलने से ब्रह्म तो कासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वाभिमान जपा रे, पण अभिमान करू नका. काही नाही आपल्याकडे. लोक फक्त मोठेपणा करतात. अरे मी करतच नाहीये रे. ह्याला ज्याला समजलं ना की मी नाहीये, मी कोण आहे. नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. तसे नामदेवराय जात नव्हते, कारण नामदेवराय एकनिष्ठ कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे. पण देव म्हणले न्यायला कोण आलंय हे महत्वाचं आहे. जाताय कुठं हे महत्वाचं नाही. खातोय काय हे महत्वाचं नाही. खातोय कोणासोबत? पिठलं भाकरी खातोय, पण आमदार संघ खातोय ना. ताटातलं बघत नाही, शेजारी बसलेला माणूस बघतात. कळतंय ना? मग जाताय कुठे? जाताय कोणासोबत? महाविष्णूचा सखा माझा, महाविष्णूचा अवतार सखा
कोंबड्यान येलं आणि हे म्हणतील ह्याच्या पाया पडन, त्याच्या पाया पडन, त्याच्या पाया पड, आपल्याला जमणार? आम्ही असे आहेत, आम्हाला म्हटलं ना कुणीचे पाय पडावे, कुणाचे, फक्त आम्हाला पैसा भेटला पाहिजे, आम्ही कुणचे पाय पडू महाराज. बरं का, एक विनंती आहे बरं का, लक्षात घ्या, हे जरा निष्ठा शिकार आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी महाविद्यालय चालू केलं, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी महाविद्यालय. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांसाठी निशुल्क शिक्षण होतं, 1 रुपया सुद्धा नाही. आणि शिक्षण म्हणजे आज आपण ज्या सीटासाठी लाखो रुपये ओततो ना, तुमची पोरं शिकत असतील तर मला सांगा, आज जर तुम्हाला MBBS ला, MHS BHMS ला किंवा सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला, डॉक्टर इंजिनिअरिंगला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर तुम्हाला पाहिजे असतील सीट किंवा ऍडमिशन पाहिजे असेल, पैसे ओतावे लागतात की नाही? ओतावे लागतात की नाही? अर्थात लाखोंची फी तुम्हाला भरावी लागते, तेव्हा तुमचं पोरग कॉलेजला जातं किंवा चांगल्या कॉलेजमध्ये त्याला नंबर मिळतो. मग आता अशा पोरांसाठी की ज्यांना काहीच नाहीये पण हुशार आहेत, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कॉलेज चालू केलं. आणि त्यामध्ये एक मुष्टी पद्धत होती की बाई जर दळण करते तर तिनं 1 मूठ दळण कॉलेजसाठी बाजूला काढायचं आणि मग दळण करायचं. आसपासच्या लोकांनी मदत करायची आणि मग ते कॉलेज चालायचं लोकांच्या देणगीवर. आणि मग एक दिवस काय झालं, एका माणसाने लाखोची मदत केली. द्यावं कुठं हे कळलं पाहिजे बरं का, द्यावं कुठं हे कळलं पाहिजे. भलत्यांना देण्यापेक्षा गरज आहे त्यांना द्या. आमची माणसं इतकी मूर्ख आहेत, म्हणजे आम्ही सगळेच, आपण एवढे मूर्ख आहेत, आपण पंक्ती घालतो आणि पंक्तीमध्ये गरीबाचा पोरगा बसला असला आणि तिकडून साहेब आला की त्याला म्हणतो उठे उठ, साहेबाला बसू दे, उठ. पंक्तीच कशाला घालतो ना? तो जर साहेबालाच खाऊ घालायचा आता तर घरी खाऊ घालायचा ना, पंगत कशाला घातली? तू गरीबाच्या पोरला उठवलं आणि कुणाला बसवलं? हा खरं बघ, तुलाच कळलं बघ. काय करताय तुम्ही बरं, मग करताय कशाला? हा, द्यावं कुठं हे कळलं पाहिजे रे पोरांनो. खरं आहे का नाही रे? उठू देत की नाही तुम्हाला? हो चला विषय